हाय पब्लिक, गुड मॉर्निंग. नवीन दिवस, नवीन यात्रा. आज पुण्याला चाललो आहे. पुण्यामध्ये स्वामीनारायण टेम्पल आहे, तिकडे आम्ही चाललो आहे सगळे. माझ्यासोबत माझे मामा, माझे ससुरजी, माझी सासूबाई, माझी बायको, दीदी, आम्ही सगळे चाललो आहे. आज अचानक प्लॅन ठरला आजचा पण, सो निघालो आहे. आता आम्ही पुणे नॅशनल हायवे, बेंगलोर पुणे नॅशनल हायवेवरती आहोत. व्ह्यू कसा आहे पूर्ण असा हायवेला, मस्त सकाळी छान ऊन पडलंय. बेत म्हणजे विचारूच नका, म्हणजे कॉम्बिनेशन थंडीमध्ये फिरण्याची मजाच वेगळी असते. तर मग तुम्हाला मग पुढची जर्नी पूर्ण दाखवलं आता आम्ही. चला आता मग जर्नीला स्टार्ट केलं आम्ही. तुम्ही आमच्यासोबत जर्नीमध्ये राहा, आम्ही तुम्हाला सगळं व्ह्यूज वगैरे दाखवू. चला. फायनली गाईस, आता तुम्हाला सगळं व्ह्यूज वगैरे दाखवल, बघू शकता तुम्ही. आता गाडी पार्किंग लावणार आहे आम्ही आणि व्ह्यूज दाखवतो तुम्हाला सगळे. सो फायनली गाईस, आम्ही पोचलो आहे. हे आहे स्वामीनारायण मंदिर. इथला असा व्ह्यू आहे. सगळे आता उतरलेत गाडीतनं, वॉक करत मंदिरात जाणार आहे. तर तुम्हाला पूर्ण व्ह्यूज वगैरे सगळं दाखवतं पूर्ण. तुम्ही बघू शकता, हे मंदिर आहे पुढं. हे गाडी पार्किंगसाठी आहे. सगळं इथं व्यवस्था केली इकडं. बघूया आता. अमोल आणि रोहित भेटले आम्हाला दोघं आता रस्त्यात. ते दोघं जण बाईकवरती होते, आम्ही गाडीवरती होतो. रोहित, कसं वाटलं बाईकवरती? एक नंबर, मस्त, एक नंबर. अमोल, तुला? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. रोहित आता गाडी गेली तुम्ही जाता दोघं बाईक आलेलो. असा व्ह्यू बघू शकता तुम्ही इकडं. मस्त असं भव्य दिव्य स्तंभ बांधले ते, छान असा व्ह्यू. मस्त रात्रीचा इकडचा व्ह्यू एकदम मस्त आहे. मस्त मंदिर आहे आणि असा व्ह्यूज एक नंबर. मस्त व्ह्यूज बनवले तिकडंच, बघण्यासाठी मस्त स्पॉट आहे. मंदिर दर्शनासाठी इकडून रोड आहे. हे असा इकडं व्ह्यू आहे आणि समोर स्वामीनारायण मंदिर आहे. मस्त भव्य दिव्य मंदिर असं. तो फायनली अशा प्रकारे आमचं मंदिरचं दर्शन झालेलं आहे. आम्ही नेक्स्ट प्लॅन काय बघू, डिसाईड नाही केला होतो आत्ता तरी. तर नेक्स्ट प्लॅन जसा तसा होईल मी तुम्हाला ब्लॉगमध्ये कळवत राहील मी तुम्हाला. तुम्ही बघू शकता माझ्या मागे कसं मंदिर, एकदम भव्य दिव्य असं मंदिर आहे. आणि खूप इथं सीन पण असे छान छान दिसतात ना, बघायला पण खूप मजा येते. म्हणजे एक नंबर मंदिर आहे एकदम. क्वालिटी म्हणजे असं परिसर पण चांगला, नेचर चांगला आहे, निसर्ग चांगला आहे. हे स्तंभ पण किती मस्त आहेत आणि वातावरण पण एवढं मस्त आहे ना, थंडी आणि गरमीचा एहसास, म्हणजे खूप छान वातावरण असं वाटतं आहे. मग आता पुढचा ब्लॉग म्हणजे बघूया आता आम्ही काय प्लॅन करतो आहे. जसं मी तुम्हाला कळवत आहे, तर आम्ही निघत आहोत इथून. तुम्हाला मी कळवलं मग पुढचं प्लॅन. सो फायनली अशा प्रकारे स्वामीनारायणचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही पुढचं नेक्स्ट डेस्टिनेशन सिंहगड स्पॉट आहे. आज आम्ही सिंहगडला जाणार आहोत सगळे. सो ऑलरेडी मला मध्ये दाखवत जाईल तर आम्ही प्रवास करता तसा.
फायनली गाईस रिच ॲट द डेस्टिनेशन सिंहगड स्पॉटला पोचलो आहे. पार्किंग केली गाडी आता जस्ट. बघू शकता इकडं पार्किंगचं इकडं आहे आणि इकडून असा हा व्ह्यू दिसतो सिंहगडावरनं. मस्त घाटाचा व्ह्यू आहे पूर्ण छान असा बघू शकता तुम्ही. खालचे पूर्ण असं बिल्डिंग वगैरे दिसतात. सिटी दिसते खाली पुणे सिटी खाली. मस्त असा छान व्ह्यू आहे. परिसर पण खूप मस्त आहे. बघू शकता तुम्ही खालचा व्ह्यू मस्त असा. वॉकिंग करत आता वरती जायचं आहे गडावरती. असा छानसा व्ह्यू आहे. काही वॉक करतात आहे मस्त. काहीच तुम्ही पुढचा व्ह्यूज बघू शकता. ते मस्त सीन एकदम छान असा प्रचंड भव्य दिव्य सीन. पाणी तिकडे नदी पण आहे नदी दिसते. छान व्ह्यू आहे. संभाजी महाराजांचं जन्मस्थान किल्ला पुरंदर असल्यामुळे महाराजांनी सांगितलं पुरंदर गडाला लक्षाला लावता त्यामध्ये 23 किल्ले आम्ही तुम्हाला देऊ. पुरंदरच्या तहामध्ये शत्रूच्या हाती 23 किल्ले गेले. या गडावर राज्य करता उदयभान राठोडेला नेमण्यात आला. उदयभान राठोड एक हिंदू किल्लेदार होता, एक राजपूत किल्लेदार होता. हिंदू असून राजपूत असून त्या उदयभानानं मुघल धर्म स्वीकारला. औरंगजेब बादशाहांनी उदयभानात बक्षीस पात्रगड कोंढाणा दिला. बक्षीस पात्रगड कोंढाणा मिळतात उदयभानानं स्वराज्याचा सगळ्यात महत्वाचा नियम मोडला. उदयभान राठोड हा राजस्थानवरनं 3 मुली म्हणजे कमल कुमारी, देवल देवी आणि पद्मशिला या मुलींना गड कोंढाण्यावर बंदिस्त करून घेऊन आला. गडाच्या शेवटचा त्यांनी बुरुज जो होता तो बुरुज त्यांनी असा तयार केला. त्या बुरुजाला कलावंतीने असे नाव दिले. कलावंती बुरुज का म्हटलं गेलं? नाचणे ही कला आहे, मुली नाचल्या म्हणून कलावंतीने बुरुज त्याला म्हटलं गेलं. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझं अंबे करून प्रारंभे डफावरी थाप तुंतुण्याचा डफावरी थाप तुंतुण्याचा शैर हा महाराष्ट्राचा प्राण शैर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचे गात गुणगान जी 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 राज्यमाता राजगडाला राज्यमाता राजगडाला त्वरित्व सांगा कामाला बोटाने किल्ला दाविला कोंढाणा किल्ला दाविला किल्ल्याच्या पराक्रमाला किल्ल्याची माहिती घेण्याला तांधाजी वीर गरजला दोन मिल्ले कोळीवाड्याला जिराहाजी कोळीवाड्याला जिराहाजी कोळीवाड्यावर पोहोचले. कोळीवाड्यावर पोहोचलेले असताना नाही तो मस्त अशी तानाजी मालुसरेंची माहिती आम्हाला भेटली वरती गडावरती. खूप छान पोवाडा पण झाला आणि छान अशी त्यांनी माहिती दिली. ऐकून अक्षरशः अंगावरती काटे आले. खूप छान होती माहिती. आता आम्ही पुढे आता निघालो आहे. आता इथून आम्ही कल्याण दरवाजाकडे जाणार आहे. सो तुम्हाला आम्ही पुढचा व्ह्यूज पण दाखवतो.
गाईस तुम्ही व्ह्यूज बघू शकता किती मस्त व्ह्यूज आहे. लिटरली खूप छान असा व्ह्यू, कड्यावरचा व्ह्यू, डोंगर कडा, खूप छान व्ह्यू दिसतोय सर इकडं. एक नंबर व्ह्यूज आहे. सो गाईज अशा प्रकारे आम्ही पूर्ण सिंहगड एन्जॉय केलाय आणि रोहित पण सोबत आहे. मस्त मजा आली. रोहित कसं वाटलं? एक नंबर. एक खूप नंबर मजा आली. मजा आली खूप. आणि आता आम्ही निघालो आता घरी. स्वामीनारायण टेम्पल पण आम्ही गेलेलो आज, ते पण आम्ही आज फिरलो आणि आता सिंहगड झालं. चला मग गाईज, छान दिवस गेला आणि अशा प्रकारे ब्लॉगला एंडिंग करतो आजच्या दिवसाच्या. चला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू.